मंडळी, तुम्ही किंवा तुमचे मित्र एखाद्या कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये किंवा इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये जॉब किंवा नोकरी करत असाल आणि तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला म्हणजेच तुमचा पगार हा वेळेवर किंवा महिनोमहिने मिळत नसेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मॅनेजरला, HR किंवा दुकानाच्या मालकाला विनंती करून सुद्धा तुमचा पगार ते जर देत नसतील तर आता पुढे काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल याची मला खात्री आहे। म्हणूनच मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पगार न दिल्याबद्दल काय करावे याची माहिती। नमस्कार मंडळी, मी निलेश, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल। मंडळी, विविध कायद्यानुसार विविध वर्गातील कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्या कायद्यानुसार कायदेशीर नोटीस त्यांच्या एम्प्लॉयरला पाठवावी। ते कायदे असे कोणते कायदे आहेत आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। नंबर 1, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936। मंडळी, या कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार वितरित करणे म्हणजेच त्यांची सॅलरी देणे आवश्यक असते। जर एखादा एम्प्लॉयर त्याच्या कर्मचाऱ्याला त्याची पगार देण्यास विलंब लावतो किंवा पगार देण्याचा नकार देतो तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांनी या कायद्याअंतर्गत त्यांच्या एम्प्लॉयरला प्रत्येक महिन्याला 200 रुपये दराने व्याज लावण्याची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे। मंडळी, जर तुम्हाला या कायद्याअंतर्गत तुमच्या एम्प्लॉयरला कायदेशीररित्या नोटीस पाठवायची असेल तर खालील गोष्टीची काळजी नक्की घ्या। मंडळी, या कायदेशीर नोटीसमध्ये न भरलेल्या पगाराचा पुरावा म्हणून विशिष्ट डॉक्युमेंट्स हे तुम्हाला जोडावे लागतात। डॉक्युमेंट जसे की बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप, ऑफर लेटर। कायदेशीर नोटीस दिल्यानंतर एम्प्लॉयरला कायदेशीररित्या जमा झालेल्या 200 रुपये व्याजासह जेवढी सॅलरी पेंडिंग आहे तेवढी सॅलरी त्वरित पेड करणे बंधनकारक असते। नंबर 2, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, त्यालाच आपण IBC असेही म्हणतो। यालाच आपण मराठीमध्ये दिवाळखोर आणि दिवाळीखोरी संहिता 2016 असे आपण म्हणतो। या कोडच्या अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्या कंपनी विरोधात पगार न मिळाल्याची याचिका म्हणजेच पिटिशन दाखल करू शकता। यामुळे होते काय तर रिझोल्यूशन प्रोफेशनलची नियुक्ती आणि क्रेडिटर्स कमिटीची स्थापना सुरू होते। IBC अंतर्गत तक्रार सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रथम नियुक्त्याला डिमांड नोटीस पाठवणे आवश्यक आहे। तसेच निश्चित कालावधीमध्ये न भरलेली पगार किंवा न दिलेली रक्कम देण्याची विनंती करणे ही आवश्यक असते। जर मंडळी अशी विनंती किंवा डिमांड नोटीस देऊन सुद्धा एम्प्लॉयर नोटीसीचे पालन करत नसेल तर IBC त्या कंपनीला दिवाळखोर म्हणून घोषित करते आणि दिवाळखोर कंपनीचा खटला हा राष्ट्रीय कंपनी कायदा अंतर्गत म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ म्हणजेच NCLT कडे सुरू केला जातो। कायदा नंबर 3, कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड ॲव्हल्युएशन ॲक्ट। मंडळी, या कायद्याच्या कलम 21 नुसार प्रत्येक कंत्राटी कामगारांना त्याची मजुरी देण्यास कंत्राटदार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर हा जबाबदार असतो। पण काही कारणास्तव त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या कामगाराची मजुरी वेळेवर दिली नाही तर अशा वेळेस प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजेच मुख्य नियोक्त्याने कामगाराचा पगार हा द्यावा लागतो आणि त्या पगाराची रक्कम नंतर मुख्य नियोक्ता म्हणजेच प्रिन्सिपल एम्प्लॉयर हा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामधून वसूल करून घेऊ शकतो। याचप्रमाणे कायदा नंबर 4, त्याला आपण म्हणतो शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1953, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट। अशा सर्व कायद्यानुसार तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला किंवा मालकाला कायदेशीररित्या नोटीस पाठवू शकता। मंडळी, एक लक्षात असू द्या,
हे जेवढे मी कायदे सांगितलेले आहेत, तुम्ही या कायद्याप्रमाणे त्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करणे आवश्यक आहे आणि या कायद्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करत असाल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या इस्टॅब्लिशमेंटच्या कायद्यानुसारच तुम्हाला ही नोटीस तुमच्या एम्प्लॉयरला पाठवायची आहे. मंडळी, आता आपण बघूया कायदेशीररित्या नोटीस पाठवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात. नंबर 1, कॉपी ऑफ एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट. नंबर 2, कॉपी ऑफ बँक स्टेटमेंट ॲज एव्हिडन्स फॉर नॉन पेमेंट ऑफ सॅलरी. नंबर 3, अपॉइंटमेंट लेटर. नंबर 4, डिटेल्स ऑफ ऑल ॲडिशनल बेनिफिट्स अँड पर्क्स. जे काही डिटेल्स असतात त्याचे हे तुम्हाला द्यावे लागतात. तर हे होते डॉक्युमेंट्स. जर मंडळी तुमच्या एम्प्लॉयरने किंवा मालकाने कायदेशीररित्या नोटीस पाठवूनसुद्धा त्या नोटिसीला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स दिला नाही किंवा तुमचा पगार दिला नाही, तर पुढची कोणती प्रोसेस करावी याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.